नमस्कार मित्रांनो, स्वानंदीने फोडलं चक्क आता मल्लिकाचं थोबाड, तर दुसरीकडे मात्र समर सरांसमोर देखील मल्लिकाचा खरा चेहरा येतो. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे रोहनच्या आईने त्या घरामध्ये तमाशा येऊन केलेला असतो, त्याच गोष्टीचा फायदा म्हणून आता ही मल्लिका खूप मोठा चान्स उचलते आणि त्यामुळे ती ठरवते की आता काही जरी झालं ना, तर यांचा डिवोर्स आपण कन्फर्मरित्या करूनच देऊया. कारण की रोहनच्या आईला तर आपली आदिरा अजिबात देखील आवडत नाही आणि ह्याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी ती पूर्णपणे तयार देखील असते. कारण की तुम्हाला माहीतच आहे की मल्लिकाला एकच गोष्ट पाहिजे असती की अधिरा आणि सोबतच आपला रोहन एकमेकांपासून कायमचे दूर झाले, यांचा डिवोर्स झाला, तर त्याच्यानंतर मग स्वानंदीला या घराच्या बाहेर काढणं काय जड आहे तेव्हा. तिला लगेच घराच्या बाहेर काढू शकतो आणि त्याच्यानंतर तर काय आपल्यावरती लक्ष ठेवायला कोणीच नाही आहे. हा त्यांचा मास्टर माइंड प्लॅनिंग आता चांगल्याचरित्या फसणार आहे. कारण की ती आता एक नंबर भयानक असा प्लॅनिंग बनवते. कारण की आपल्या अधिराच्या मनामध्ये रोहनबाबत खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी भरते आणि म्हणते की हे बघ अधिरा, कारण की त्या घरामध्ये तू कशी राहते हे आम्हाला कळत देखील नाही. कारण की ती बाई किती डेंजर आहे तू पाहिलं ना. कारण की त्या बाईला अजिबात देखील ते आवडत नाही की तू तिच्यासोबत राहिलेलं. त्याच्यामुळे त्या रोहन देखील तुझ्या साईड घेत नाही आणि तुझ्याबद्दल काय बोलत देखील नाही. त्याच्यामुळे तू एकच काम कर बेटा, तू आता लवकरात लवकर त्या रोहनला डिवोर्स देऊन टाक, तरच तू सुखी राहशील आणि त्या रोहनला देखील त्याची किंमत कळून जाईल. पण हे सगळं ऐकल्याच्यानंतर अधिराला खूप वाईट वाटत असतं. कारण की तुम्हाला माहितीच आहे की बिचाऱ्या अधिराचं रोहनवरती प्रेम असतं, पण ही सगळी लोकं त्याला तोडण्याचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे आता हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी रोहन देखील अधिराला कॉल करतो. त्या दोघांचं बोलणं देखील होत असतं. पण आता अधिरा रोहनला एकच गोष्ट म्हणत असते की रो प्लीज तू आईला सोड आणि तू माझ्यासोबत राहिला आहे. पण रोहनचं हे म्हणणं अजिबात देखील रोहनला मान्य नसतं. रोहन म्हणतो की अधिरा आपण सगळे एकत्र राहूया, आईला असं नाही सोडता येणार आहे. पण हे सगळं ऐकल्याच्यानंतर त्या दोघांचं परत भांडण होतं आणि त्यामुळेच ते दोघंजण देखील एकमेकांसोबत बोलायचं बंद होऊन जातात. तर दुसरीकडे आता स्वानंदी आणि समरमध्ये देखील थोडंसं भांडण होतं. कारण की स्वानंदी आणि समरमध्ये अशा प्रकारचं भांडण होईल याचा विचार देखील केला नसेल कोणी. कारण की बिचारा समर बोलता बोलता बोलून जातो. स्वानंदीला म्हणतो की ह्या लग्नापासून ना ह्या आमच्या घरात देखील काहीच चांगलं व्हाय नाही. कारण की खरं तर वाटते की माझंच लग्न सगळ्यात मोठं पनवते आहे. पण त्यावेळेस मात्र बिचाऱ्या स्वानंदीला एवढं वाईट वाटत असतं. स्वानंदी समरला काय बोलत नाही, पण तिला आतूनच खूप तुटल्यासारखं वाटतं. तिला वाटतं की हे काय होऊन बसलं. कारण की माझ्या लग्नामुळे जर घरात सगळे काही प्रॉब्लेम होत असतील तर सगळ्यात मोठी पनवती मीच आहे. पण बिचाऱ्या स्वानंदीला माहीत नसतं की तिची बिचारीची चूकच नाही, खरी पनवती कोण आहे तुमच्या सगळ्यांना पण चांगल्याच प्रकारे माहीत आहे. तर आता अधिराला एवढा मोठा धक्का बसतो की कारण की अधिराला कळत नाही की रोहन तिच्यासोबत नीट का बोलत नाही आहे. कारण की रोहनला पाहिजेल तरी काय, कारण की त्याला आईसोबत राहायचं आहे का माझ्यासोबत राहायचं हे डिसाईड करायला त्याला एवढा वेळ का लागला पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की बिचाऱ्या रोहनचं बरोबर आहे. आईला आणि कुटुंबाला असं सोडून नाही ना तो बायकोसाठी जाऊ शकत. बरोबर आहे, बायकोची आणि आईची भांडणं होतात, पण त्यामध्ये आता काही ना काही कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं आहे. पण आता रोहन असे फॅमिली सोडून अधिरासोबत एकट्या राहायला जाणं जरा थोडंसं अयोग्यच आहे. त्याच्यामुळे रोहनचा हा निर्णय बरोबरच आहे की आई-बाबांना ह्या वयात तो नाही सोडू शकत, कारण की त्यांची पूर्णपणे जबाबदारी रोहनवरती आहे. पण आता दुसरीकडे अधिराला रोहनसोबतच राहायचं असतं, पण त्या घरात जायचं नसतं. त्याच्यामुळे हा सगळा तमाशा चाललेला असतो. तर आता मल्लिका ह्याच गोष्टीचा फायदा घ्यायचा ठरवते. कारण की तुम्हाला माहितीच आहे की रोहनच्या आईला आधीपासूनच अधिरा त्या घरात नको हवी आहे. ती फायदा देखील खूप मास्टर माइंड प्लॅनिंगने उचलायचं ठरवते. कारण की रोहनच्या आईला ती खूप मोठी ऑफर देते. कारण की मल्लिका म्हणते की मी पाहिलं की अधिरा ह्या घरात येऊन किती सारे तुम्हाला त्रास देते मला चांगल्याच प्रकारे माहीत आहे. पण हे सगळं ऐकून रोहनच्या आईला धक्का बसतो की मल्लिका चक्क ह्या ठिकाणी येऊन अधिराची बुराई का करते. आणि हेच सगळं ऐकल्याच्या नंतर मात्र मल्लिकाला अजूनच आनंद होतो. कारण की मल्लिकाला माहीत असतं की रोहनच्या आईला नेमकं पाहिजेल काय. तिला ऑफर असं करते की तुला 1 BHK फ्लॅट देते, तू रोहनचा आणि अधिराचा डिवोर्स कर. कारण की त्या मुलीने आम्हाला देखील खूप सारा त्रास दिलेला आहे आणि तुम्हाला देखील ती त्याच्यापेक्षा 10 पटीने त्रास देत आहे. त्याच्यामुळे तुम्ही मागचा पुढचा विचार करू नका, या बदल्यात मी तुला फ्लॅट देखील देईल. आणि हेच सगळं ऐकल्याच्यानंतर रोहनच्या आईला आईच्या तोंडाला पाणी सुटतं आणि ती म्हणते की असल्या चाळीत राहण्यापेक्षा चांगलं एखाद्या मोठ्या फ्लॅटमध्ये राहिलेलं कधी देखील चांगलंच. आणि ह्याच गोष्टीचा मल्लिकाला माहीत असतो की कशा प्रकारचा फायदा घ्यायचा. तर दुसरीकडे आता अधिराला ही बातमी कळते की रोहनने आता चक्क डिवोर्स पेपर तयार केलेले आहेत आणि हे सगळं तयार केलेलं असल्यामुळे आता सगळ्यात मोठ्या पायाखालची जमीन अशी सरकते की बिचाऱ्या रोहनने काहीच केलेलं नसतं. हे सगळं प्लॅनिंग झालेलं असतं रोहनच्या आईमध्ये आणि ह्या माजुरड्या मल्लिकामध्ये. या दोघांनी मिळून देखील मात्र हा भयानक प्लॅनिंग आणि मास्टर माइंड प्लॅनिंग बनवलेला असतो. पण त्या दोघींना माहीत नसतं की त्यांनी किती जरी चाळे केले ना तरी शेवटी त्यांना काहीच हाती लागणार नाही. कारण की ही सगळी बातमी ज्यावेळेस अधिराला कळते आणि अधिराला असं तसं नाही सांगत, तर अधिराला ही स्वतः मल्लिका येऊन सांगते आणि म्हणते की अगं अधिरा, तू पाहिलं नसेल तो रोहन तुझा किती मला वाटलं होतं तुझ्यावरती प्रेम करतो, पण त्याने स्वतःने माझ्याकडे हे डिवोर्सचे पेपर दिले. तर आता मी काय बोलू बेटा. कारण तुम्हाला माहीतच असतं की ह्या मल्लिकाला पूर्णपणे खात्री असते की काही जरी झालं तरी अधिरा आता पूर्णपणे फसणार आहे आणि अधिरा एकदा फसली का
तर त्याच्यानंतर मग आपला प्लॅनिंग आरामात आपण एक्झिक्यूट करू शकतो हे मल्लिकाला चांगल्याच प्रकारे माहीत असतं. त्याच्यासाठी आता अधीराला हे काही सहन होत नाही. अधीरा रोहनला कॉल करण्याचे प्रयत्न करते, तर दुसरीकडे रोहन चिडून ते सगळे काही कॉल कट करत असतो. पण बिचारा रोहनला देखील याची काहीच खबर नसते की असं काय केलं असेल म्हणून. तर दुसरीकडे रोहनची आई देखील रोहनला सांगते की हे बघ, मला वाटलंच होतं ती मुलगी अशीच आहे, कारण की तिला पैशाचा आणि श्रीमंतीचा घमंड आलेला होता. त्याच्यामुळे तिने तुझ्यासाठी डिवोर्स पेपर पाठवले. आता तरी उघड तुझे डोळे. त्यावेळेस मात्र रोहनच्या बाबांना हे याच्यावरती काही विश्वास बसत नाही. रोहनचे बाबा म्हणतात की याला सगळ्याला जबाबदार तूच आहे. तू त्या घरात गेलीच नसती, भांडण झालंच नसतं, तंटा झालाच नसता, तर अजिबात देखील हे काय करायची वेळ आली नसती. हे सगळं तुझ्यामुळं झालेली ही बाय एक नंबरची पनवती आहे. हे लक्षात घे, मी जे काय बोललोय ते एकदम बरोबरच आहे. जर रोहनचा आणि अधीराचा डिवोर्स झाला तर तुझा आणि माझा देखील झाला म्हणून समजून जा. तर रोहनच्या बाबांसाठी खरंच ग्रेट यार, कारण की त्यांनी स्वतःच्या मुलाचा संसार वाचवण्यासाठी रोहनच्या आईचा चांगल्याच प्रकारे माज मोडलेला आहे. आता हे सगळं रोहनला देखील कळाल्याच्या नंतर बिचारा रोहनला खूप वाईट वाटतं, कारण की तुम्हाला माहितीच आहे की रोहनने याचा विचार देखील कधी स्वप्नात केला नसेल की असं काय घडेल म्हणून. कारण की अधीराचं एवढं प्रेम होतं माझ्यावरती, मग ती मला असं डिवोर्सच्या नोटीस का पाठवेल. त्यावेळेस मात्र रोहनला काहीच कळत नसतं. रोहन ठरवतो की आता तिने पाठवलेलंच आहे, तर तिच्या इच्छेसाठी आपण देखील हे सगळं भरून दिलंच पाहिजे. त्यावेळेस मात्र रोहनचे बाबा याला सगळ्याला विरोध करत असतात. रोहनचे बाबा म्हणत असतात की ह्या बाईवरती विश्वास ठेवू नको रोहन, कारण की ही काही पण करेल ह्याची तुला खात्री नाही अजूनपर्यंत. त्याच्यामुळे आता रोहन म्हणतो की बाबा जाऊ द्या आता, कारण की तिला जर माझ्यासोबत राहायचं नाही तर मग जाऊ द्या ना, आता प्रश्नच मिटला. तर त्यावेळेस मात्र इकडे अधीराला ही बातमी कळाल्याच्या नंतर अधीरा म्हणते की माझा जगून फायदाच नाही. तर अधीरा आता सुसाईड करण्यासाठी चक्क टेरेसवरती जाते आणि याची सगळ्याची मज्जा आता मल्लिका आणि सोबतच ही अर्पिता घेत असते. कारण की त्या दोघींना देखील माहीत असतं की जर वर्ण अधीराने उडी टाकून जीव दिला तर किती बरं होईल, कारण की त्याच्यानंतरचे प्रॉपर्टीचे हिस्से तर कमीच होतील ना. पण ह्या लगेच तिकडे जाऊन लगेच समरला कॉल करतात आणि म्हणतात की समर तू लवकरात लवकर इथे ये, कारण की इथे खूप मोठी गडबड आणि गोंधळ झालेला आहे. त्यावेळेस मात्र समरला देखील कळत नसतं की नेमकं काय घडलंय आणि त्याच वेळेस मात्र समरला अधीरा टेरेसवरती चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते हे सांगितल्याच्या नंतर समर तिथून धावत पळत इथपर्यंत येतो. स्वानंदीला कळत नसतं की आता यांना एकत्र आणू कसं काय, कारण की आता समरचा देखील माझ्यावरती विश्वास राहिलेला नाही. तर दुसरीकडे आता सगळेजण अधीराला खाली घेण्यासाठी खूप सारे प्रयत्न करत असतात. अधीरा म्हणते की इथे रोला बोलून आणा, कारण की त्या ठिकाणी रोहन आल्याच्या नंतर रोहन म्हणतो की तू अधीरा खाली आहे, कारण की हा काहीतरी गैरसमज होतोय. आणि त्याच गोष्टीचा आता गैरसमज या शब्दाचा फायदा घेत स्वानंदीला कळतं की हा सगळा मास्टर माइंड प्लॅनिंग बनवलेला आहे. तर दुसरीकडे आता मात्र ह्या डिवोर्सच्या नावाखाली मात्र परत स्वानंदीच्या आईला अडकवण्यासाठी मल्लिकाने प्लॅनिंग बनवलेला असतो की हिला एक फ्लॅट द्यायचा आहे ना, तर याचं सत्य देखील आपण सगळ्यांसमोर आणूया. ही लोक किती लालची आहेत हे सत्य बाहेर आल्याच्या नंतर मात्र यांच्यावरती कोणीच विश्वास ठेवणार नाही. आणि याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी आता चक्क मल्लिका परत तोंड उघडणार असते. पण त्याच्या अगोदरच मात्र मित्रांनो, रोहनच्या समोर देखील आणि अधीराच्या समोर देखील एक गोष्ट येते की आपला डिवोर्स तर आपण कोणीच एकमेकांना नोटीस पाठवली नाही, तर मग या सगळ्याच्या पाठीमागे आहे कोण, कारण की रोहनची आई तर दुसरीकडे ही माजुरडी मल्लिका असते. तर या सगळ्याचं सत्य आता स्वानंदी समोर देखील येतं आणि सोबतच आपल्या तुम्हाला माहिती आहे समोर देखील येतं की यांचा डिवोर्स आणि यांना वेगळं करण्याचा प्रयत्न मात्र ही लोक करत आहेत. हे कळाल्याच्या नंतर मात्र समरला तर खूप राग येतो, पण स्वानंदी चक्क आता मल्लिकावरती हात उचलते आणि म्हणते की माझ्या भावाचा सुखाचा संसाराचं वाटोळं करताना तुम्हाला थोडी पण लाज वाटली नाही का? तुमची पण एक मुलगी आहे ना, तिच्यासोबत पण जर असं काय झालं तर मग काय वाटेल. तेव्हाच मात्र समरला कळत नसतं की स्वानंदी जे करते ते बरोबर करते का चुकीचं करते, कारण की तुम्हाला माहितीच आहे की समरचा देखील आता स्वानंदीवरती हळूहळू ट्रस्ट बसायला लागलेला असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या रोहनचा आणि अधीराचा डिवोर्स होण्यापासून आपली स्वानंदी आणि समर वाचवतात. तर पुढे काय घडतं पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा.